लातूर और मराठवाड़ा में पिछले 1.5 महीने से लगातार भारी बारिश के कारण किसानों की फसलें बुरी तरह से नष्ट हो गई और कई जगह जमीन बह गई है। कुछ खेतों में पानी भर जाने से खेती पूरी तरह से जलमय हो गई, जिससे किसानों की रोजी रोटी पर गंभीर असर पड़ा है। जिले में हुए नुकसान का जायजा खुद मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने लिया और किसानों के लिए राहत की व्यवस्था की गई। हालांकि सहायता के लिए मिली मदद कम होने के कारण संतोषजनक नहीं मानी जा रही है। क्रांतिकारी किसान संगठन ने मांग की है कि प्रत्येक किसान को 50,000 रुपए की आर्थिक सहायता दी जाए, ओला सूखा घोषित किया जाए और कुंभ मेला जैसी योजनाओं के लिए रखे गए फंड का उपयोग किसानों की मदद के लिए किया जाए। खरं तर सरकार हे शेतकऱ्याची चेष्टा करते। इलेक्शन आलं, निवडणुका आल्या की वेगवेगळ्या योजना पुढे आणते आणि ह्या योजनेच्या रूपाने त्याचे मताची झोळी भरून घेते। आज शेतकऱ्याचा प्रचंड असंतोष आहे। शेतकरी अडचणीत सापडलेला आहे। दिवसागणिक 7 ते 8 शेतकरी दररोजच्या दररोज आत्महत्या करतायत। हे वस्तुस्थिती महाराष्ट्र राज्याची असताना वरून आसमानी संकट कोसळतंय आणि ह्या आसमानी संकटाने पुरता शेतकरी घायाळ झालेला आहे। या पार्श्वभूमीवर सरकारच्या वतीने वेगवेगळे आमदार मंत्री बांधावर येत आहेत आणि बांधावर येऊन केवळ फोटो सेशन करण्याचं काम सरकारकडून केलं जाते। तर सरकारला माझी विनंती आहे की आपण असा पंचनाम्याचा, ह्या फोटो सेशनचा, पाहणी दौऱ्याचा फारसं कमी करा, बंद करा आणि आपण इलेक्शनच्या पूर्वी, निवडणुकीच्या पूर्वी जे आश्वासन दिलेलं आहे कर्जमुक्तीचं, ते कर्जमुक्ती एकदा डायरेक्ट जाहीर करा। त्याच पद्धतीनं मराठवाडा, विदर्भ पूर्णपणे ओल्या दुष्काळात अक्षरशः बुडून निघालेला आहे। आभाळ पूर्ण फाटलेला आहे। आज आम्ही पाहत होतो नदीला पूर असतो, ओढ्याला पूर असतो, मात्र आता शेतातच पूर आहे। शेत आहे का तलाव आहे याचाही थांगपत्ता आज राहिलेला नाही। पिकच वाहून गेलीत असं नाही, तर शेत जमीन सुद्धा वाहून गेलेली आहे। मग एवढं असताना आता पंचनामे कुठं करणार आहात? किंवा वेगवेगळ्या पद्धतीचे तुमचे इतर जे निकष आहेत ते निकष का तुम्ही लावण्याचा प्रयत्न करतायत? प्रसार माध्यमाच्या माध्यमातून सगळ्या जगाला दाखवले आणि आता पंचनामा करायला बांधच उरला नाही, तर तुम्ही बांधावर जाऊन पंचनामे कुणाचे करणार आहात? म्हणून माझी आपल्याला या माध्यमातून विनंती आहे की तात्काळ तुम्ही कर्जमुक्ती जाहीर करा। कर्जमुक्तीतूनच शेतकरी उभा राहील, अन्यथा शेतकरी उभा राहणार नाही, असा गर्भित इशारा मी या ठिकाणी तुम्हाला देणार आहे।